हेच ते गाव जिथे मी लहानाचा मोठा झालो आणि जिथे माझ्या आईवडिलांचा जन्म झाला, माझासुद्धा जन्म झाला. सो हे आमचं आजोळ पाजोळ काय म्हणतात त्याला, तेच ते समजून घ्या. आईचं पण गाव आणि वडिलांचं सुद्धा गाव. सो दिस इज द पाडोळी. पतंजलीची बहीण आहे का तू? पहिली? अरे दुसरीच जायचं ना, पहिलीतच नाही. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आता मी चाललो आहे आमच्या गावा, बिकॉज समर आहे आणि गावाला जाणं तर मॅन्डेटरी आहे. सो गावाला चाललो आहे आणि थोडंसं कामसुद्धा आहे विथ माय फॅमिली. यू कॅन सी हिअर होल फॅमिली इज अंडर द ट्री. उन्हाळा खूप होता आणि लेट टाकतो आहे मी थोडासा ब्लॉग, बिकॉज डोंट हॅव दॅट मच टाईम टू एडिट द व्हिडिओज. आणि दिस इज माय पर्सनल फॅन, जो की मी चायनावरून मागवला. दूध काढायचं असं तू काढ. कसे पिऊ लागलेत, डोळे बंद करून प्या. आणि इव्हिनिंगच्या आसपास आम्ही गावाला पोहोचलो. सो तिथेसुद्धा मी माझा ड्रोन फ्लाय केला थोडासा. यू कॅन सी द व्हिडिओजसुद्धा मी टाकतो याच्यामध्ये, बिकॉज सनसेट एवढं सुंदर होतं आणि जे वातावरण होतं खूपच सुंदर होतं. लेट मी ॲड इट. असं छानसं असं वातावरण तयार झालं आहे. इव्हिनिंगचा वेळ आहे आणि छानसं असं वातावरण इथे तुम्ही बघू शकता, आल्हाददायक वातावरण. आणि इव्हिनिंगचा हा वेळ बघू शकता तुम्ही. क्लाउडी वेदर झाला आहे खूप, मे बी पाऊस पण पडू शकतो नाईटमध्ये. आणि हे शेत आहे, बघू शकता तुम्ही. इथे हिरवळच हिरवळ आहे आजूबाजूला. उन्हाळा असूनसुद्धा एवढा उन्हाळा आहे, 41 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता इथे ग्रीनरी किती आहे. आणि हे मळणी यंत्र आहे वाटतं, मळणी होते इथे. ह्या गाई, ह्या म्हशी, गाई म्हशी आणि मांजर, बिल्ला, बागड बिल्ला. ह्याला हात लाव का? कुठे चिंचेचं झाड? हे का? हे चिंचेचं झाड आणि हे उसाचं झाड. चिंच पडलेत ना खाली. हे चिंच कुठे? पाहिलं का? अरे हो यार, चिंच पडलंय खाली खरंच. चिंच येतं. चल 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 चल. चल 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 चल. हॅलो, काय नाव तुझं? गीतांजली. पतंजलीची बहीण आहे का तू? हा, पतंजलीची बहीण आहे का सांग? नाही, मग कोणाची बहीण आहे तू? स्वरांजली. अरे वा, गीतांजली, स्वरांजली. छान छान छान. किती तर तू? पहिली? अरे दुसरीत जायचं ना, पहिलीतच नाही थांबायचं. फोटोशूट चालू आहे, वातावरण खूप सुंदर आहे. आलो होतो मी लहानपणी इथं.
इथून सरळ आपलं घर आहे आता, इथून लेफ्टला आहे ना, सरळ गड आणि लेफ्ट आहे ना. आठवलं मला, आठवलं. बाई साहेब किती वर्षानंतर आलोय डायरेक्ट. थांबा, मला काहीच आवाज आहे नाही. तर आम्ही फायनली पाडोळी गावात आलो आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा लावला इथं. बाई साहेब उस्मानाबाद. इथून चॉकलेट घ्यायचं मी. इथून चॉकलेट घ्यायचं या दुकानामधून, इकडच्या या दुकानामधून चॉकलेट घ्यायचं हर्ष. इथून घर आहे बघा. आता मी सांगतो, मला घर माहिती कुठे आता. पाडोळी आलो ना. हे काय आता या समोरच्या गल्लीतून लेफ्टला घर आहे आपलं. हे कोणाचं घर बांधणं चालू आहे? कुठे रे? प्रवीणचं आहे. बांधलेलं का? हे समाज मंदिर ना. हा, आपलं घर कुठे? हा इथून अडतं. अच्छा, इथूनच आहे ना. अर पडलं सगळं. हा ते तिथं ते झाड, ते चला बाई. अरे, लवकर आलो आपण. वरतून नजारा दाखवतो. हे इथं. आपली एकच आहे ती. अच्छा हा दोन्ही. तर या समाध्या पहिली भाऊने वडिलांची ह्याच्यामध्ये दगडामध्ये केली. हा ह्यांना थंड आणखी प्यायला काहीतरी. आणि समाज मंदिर आहे. तुझं नाव काय? तो वगैरे नव्हती काही कंपाऊंड, सगळं चिंचेचं झाड. खूप जुनं आहे आता. आणि हे काय? किती वर्षाचं. इथं हवन हा. पाण्याचा आड. आणि ती काशीवरून बापरे. पाणी येतं कुठे आहे ती कुंड? विहीर. हीच आहे ती? ही काशीवरून पाणी येते म्हणे. असे म्हणतात. इथं कुठं काशीवरून आणि गढूळ पाणी येते. आपलं ते माहिती नाही. बाय बरं का? हो, तिथं नव्हतं ती. काहीच नाही याच्यामध्ये. पोहोचलं अरे ना प्रसन्न झालं मग आता. पोहोचलं रे. कुठं हो? लक्ष्मी. हो का?